बरोबर. आणि जी तोंडाला नेऊन त्याचे दात काळे करते. मी काय मिस्त्रीवाल्याला नाव ठेवतो नाही बरं का. आता एक उदाहरण आहे म्हणून मला बोलायचं. फक्त एक लक्षात घ्या तुम्ही मायबाप, एक गोष्ट लक्षात ठेवा. आता लोकांना ना क्षणभंगूर नाही भरवसा, हे ऐकून ऐकून फार शब्द पांचडला. आता आपलं जीवन आले आठवड्यावर. ज्याला 100 वर्षाचा आयुष्य केला त्याच्या जन्म त्याच्या वाट्याला किती आठवडे. जो 50 वर्षाचा झालाय त्याच्या बाबतीत किती आठवडे शिल्लक आहे असं समजू आपण. ज्याचं 50 वर्षाचं वय 400 आठवडे त्याच्याकरता शिल्लक आहे. 400 आठवड्यामध्ये त्याचे 100 झोपेत गेले, खाली फक्त 100 आठवडे राहिले. पण त्याच्यामध्ये गॅरंटी आहे का मी हे करीन, मी ते करीन, मी आमचं करीन आपण म्हणू. आता लांब करायला जाता. आता गॅसनं आपली काय जाईल मिळवली सिलेंडरनं, बरोबर आहे का नाही. काळ्या बाजारात मिळणं, पांढऱ्या बाजारात मिळणं. आपण कॅलेंडरवरती सिलेंडर आलेली तारीख लिहू शकतो, पण कुटुंबातला सिलेंडर अमक्या तारखेला संपेल असं आपण शक्य आहे का नाही. वाढदिवसाची तारीख आपल्या सर्वांच्या लक्षात आहे. आमच्या अमरभाऊचा आज वाढदिवस होता. वाढदिवसाची तारीख लक्षात आहे, पण इथून आपल्या गबाळ गुंडाळून निघून जायची ही तारीख सांगणाऱ्याला तरी माहिती आहे का. कोण दिवस येईल कायचा नाही. या देहाचा बरोबरचा व्रत करा एकादशी आणि बरा अमृताच्या हरिनामाच्या राशी. तुकोबराय म्हणतात बाबा नो, अरे तुम्ही येताना आला तर काही तुमच्या बरोबर नव्हतं. आणि ज्या दिवशी या जगाचा निरोप घेणार आहे त्या दिवशी देखील आपल्या बरोबर काहीच नाही या व्यवहारातलं. पण हे गोष्ट लक्षात ठेवायची. आपलं कर्म, आपलं पाप, 5 बोटाने केलेला दान धर्म बर का, आणि त्याला जमून अन्नदान, ह्याच गोष्टी फक्त आपल्या बरोबर येतात. नाही ताराती पंचभावना अन्नदान केलं, मला काय माहिती नाही. मग काय स्वयंपाक बनवलं होतं म्हणून मला तर त्या जेवणामध्ये त्या प्रसादामध्ये अक्षरशः मला ज्ञानोबरा तुकोबरायचा सुगंध येत होता माझ्या पांढरंगाला. कारण का महिना पवित्र आहे, काल पवित्र आहे बर का, समय पवित्र आहे आणि तू नाकारू शकत नाही. माझं म्हणून परत द्या काय द्या मायबा, एवढंच आपल्या बरोबर आहे. बरं परत प्रश्न असा आहे, ज्या दिवशी आपण इथला निरोप घेऊन निघणार बरं का, त्यावेळेस आपली एक फाईल त्याच्या दरबारामध्ये जाऊन पडते. एक जगाला नाही विचारू दे, आपल्याला पुत्र विचारू ना, पण उभ्या आयुष्यामध्ये जे आपण कर्म केलं ते मात्र आपल्याला विचारल्याशिवाय राहत. बरं असू द्या, बुरा असू द्या, वाईट असू द्या, चांगला असू द्या, कसे असू द्या. आपण जुन्या कीर्तनकाराचे शब्द ऐकले. 2 भाऊ होते, एका भावाला परमात्मा आवडतोय, एकाला आवडत नाही. साधू म्हणले मला त्याचीच गाठ घ्यायची. त्याचं मनगट पकडलं आणि त्याला सांगितलं तू रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणत नाही तोपर्यंत मी तुझं मनगट सोडणार नाही. पुढे या बाबाच्या नादी लागतात. मला तर मनामध्ये भाव नाही, प्रेम नाही, श्रद्धा नाही. आपण की नाही रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. साधून त्याच्या पायाला स्पर्श केला, सांगितलं दादा सारं कर, पण एवढं फक्त निघू नको. तुम्हाला आता काय कोण खाते याला, घाटावर कुत्रेवणी पडले राम राम राम, काय ऐकायचं रुपयासाठी. पण किंमत ज्याला कधी कळण जेव्हा त्या नामाची अनुभूती प्राप्त होती, त्या नामाची ताकद कळती, त्या टाइमला आपण सहज म्हणतो जे हरी रामकृष्ण हरी सहज म्हणतो.
हरिओम, ओम नमः शिवाय. पण ज्या दिवशी ते नाम आपल्यावर कृपा करताना महाराज, आता तुम्हाला काय सांगू दादा, बरं का, काय सांगू तुम्हाला. हे बघा, आणि हे नाम त्याचेच आहे, ते काय तुमचे माझे नाही, हे नाम त्याचेच आहे. पण ज्या दिवशी नामाची कृपा होती राजा हो, देवादी देव देखील त्याच्या मुखातलं नाम, त्याच्या मनातलं नाम, त्याच्या हृदयातलं नाम ऐकायसाठी तुकाराम महाराज म्हणतात, असं त्याच्या बाजून असं हिंडतो महाराज. तुम्ही मला तुम्ही म्हणता काय, पण मी जे बोलतो हे कळतंय ना तुम्हाला, फक्त मान आलं, मी जे बोलतो हे कळतंय ना. हा, मी का तुम्हाला परत विचारतो, कधी कधी तो एक शब्द पण कृपा करून काही सांगता येत नाही, इतका ताकदवान तो शब्द राहतो. मायबाप तुम्हाला पटणार नाही. संत शिरोमणी सेना महाराज, काही नाही हो महाराज कुटुंबामध्ये महाराज, फक्त राम आणि काम, काहीच. भगवंताच्या कृपेनं दरबारामध्ये फक्त दाढी मुंडी करायची स्थिती प्राप्त झाली. पण ही कृपा झाली महाराज, त्या नामाची कृपा झाली. आणि नामाची कृपा झाल्यानंतर काय झालं, तो जीव आत्मा आणि शिव आत्मा या दोन्हीचं मिलन झालं. याला आपल्या भाषेत काला म्हणायचं. आपल्या भाषेत काय म्हणायचं, काला म्हणायचं. अजून जवळ येतो. आता आपण इथं छोटे छोटे होतो, आता मी फार वर्षापासून येतोय महाराज. बाळानं जर सांगितलं आईला, आई मला दूध पोळीचा काना करून पाहिजे, आईनं दूधही दिलं आणि एका ताटामध्ये पोळी दिली. हे बाळ करीत नाही, आई तुझ्या हाताने मला त्याचा छान काना करून दे. मग नेमकं काना म्हणजे काय झालं, दूध आणि पोळी यांचं मिश्रण केलं आणि त्यांचा जीव एक झाला. पोळी आणि दूध वेगळं होतं, त्यांचा जीव एक झाला. आणि मग आता तुम्हाला मला जो काला 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 काला, हा नेमका काला काय, काला असा आहे, काय आपली जी नाभी म्हणतो, तुम्ही त्याला बिंबी म्हणतात, एका बाजूनं आपली जीव आत्मा आहे आणि एका बाजूनं अखंड कोटी ब्रह्मांड आहे, शिव आत्मा आहे. एक जीव आणि एक शिव. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जनाबाई महाराज सांगतात, जीव शिव दोन्ही खुंटे. बरं का, खुंटा जर नसेल ना तर गोष्ट मेळ खात नाही. हे बघा, आता काही बुजुर्ग महिला आहे, काही तुम्ही परिचित माणूस आहे, जात्याला खाली तळी आहे त्याला पण खुंटा दाखवला, बरोबर. आणि ज्या सायानं दळण दळायचंय वरच्या तळीच्या, आणि त्याला पण काय दाखवला, खुंटा दाखवला. म्हणजे जीवरूपी खुंटा आहे आणि एक शिवरूपी खुंटा आहे. जनाबाई महाराज म्हणतात, जीव शिव दोन्ही खुंटे प्रपंचाचे नेते. आता प्रपंच शब्द वापरलाय, हातोनी बाजूला लावायचा, प्रपंच हातोनी लावायचा. तुमच्या माझ्या रोजीरोटी करता किंवा पोटाला काहीतरी खाण्याकरता प्रपंच करावा लागतो. आणि अध्यात्मामध्ये काय सांगितलं, पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आहे. आणि हे बुद्ध परमेश्वराने तुम्हाला मला प्रदान केले, दान केले, आपल्याला प्रेझेंट म्हणून सप्रेमेंट दिले. पण आपल्याला माहित नाही आणि सांगणाऱ्यांना आपल्याला सांगितलं नाही. मग जनाबाई महाराज काय म्हणतात, ज्या टायमाला या दोन्ही तळ्यामध्ये धान्य टाकलं जातं आणि धान्य टाकलं त्याचं पीठ तयार होतं. बरं का, इथं तोच प्रकार आहे. काकड्यामध्ये शब्द गेलेला आहे, बैसल संधी भागे तुझ धरून या चित्ती. शब्द काय वापरला, हे विठ्ठला, हे पांडुरंगा, हे माय बापा, मी काही केलं नाही, बैसल संधी भागे तुझ धरून या चित्ती. मी काय बरं का, थोडं काकड्यातच बोलतो. वासुदेव करीतो
वासुदेव करीतो ते दान, वाडी आत बाहेर दान. हा वाडा आहे. महाराज म्हणतात या नाकाच्या द्वारात तो श्वास आतमध्ये येतो, वासुदेव करीतो ते दान. बर तो आता इथं आला का, तो आपल्या नाभिस्थानाजवळ स्पर्श होतो बर का. आणि आपल्या भागामध्ये त्याला आपण ओटीपोट म्हणतो, म्हणजे बिंबीच्या खालचा भाग हा तिथं जाऊन स्पर्श केला. तुम्ही तुमचं म्हणजे थेरी प्रॅक्टिकल पाहू शकता. तर खालचा ज्याला आपण आत्माराम म्हणतो, खालचा भाग असा वरती येतो आणि दोन्हीचा नाभिस्थानाजवळ असा भाग होतो. वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर दारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, जाबण्या घरी जातो माघारा, वासुदेव करीतो फेरा. महाराज म्हणतात ही तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनाची स्थिती आहे. बर या दोन्हीच्या मध्ये स्थानावर परमात्मा आहे. आपण काय म्हणतो, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. तू का म्हणे देवरीला, तो इथं शेक्टरला राजा हो. काय सांगू तुम्हाला बाबा हो, संतांनी आपण नाही काय तिथं पंढरीमध्ये राहू शकत. पंढरपूरमध्ये आपण 12 महिने नाही राहू शकत, 12 वर्ष नाही राहू शकत. माझ्या शांतीप्रमाणात महाराजांनी सांगितलं बाबा हा वर्ष 6 महिन्यातून आषाढी कार्तिकीची वारी कर. पण तुला मी एक सांगू, अरे त्या पांडुरंगाने तुला ही चालती कुलती पंढरी प्रदान केली, आपल्याला दान केली महाराज, फक्त काला करण्यासाठी. ही पंढरी दान केली आपल्याला. बर आता ही पंढरी दान केली, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, तेव्हा वाट्याला आलेलं कर्म पार पडायचंय, आपापली जबाबदारी पार पडायचंय. पुण्याच्या भाषेमध्ये आपल्याला जी ड्युटी असेल, बस असेल, शेकल असेल, ती पार करायची आपल्याला. पण हे एक लक्षात ठेवायचं, ह्या निस्ता हे नाही, माझ्या पांडुरंगाने, माझ्या अधिष्ठ देवाने मला हे प्रदान केलं महाराज. एक सांगू, आपल्याला आपली किंमत कळत नाही बरोबर, पण एक सांगून जाईल, ज्याला डोळा नाही ना त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला किडनी नाही त्याला किडनीची किंमत विचारा. आज फक्त एक नामावर प्रेमानंद महाराज, फक्त एका नामावरती राजा, एका नामावरती त्यांनी सांगितलं माझ्याकडं काहीच नाही, मला काही येते नाही. आणि प्रत्येक प्रवचन जर आपण ऐकलं तर महाराज त्या परमात्म्याचं आणि राधेचं नाम सोडून ते काही सांगतच नाही. माझ्या म्हणण्याचा भाव लक्षात घ्या, मी काय सांगतो नेमका. मी तुम्हाला प्रमाण देतो, संशय जर असेल तर प्रमाण देतो. काया ही पंढरी, याला काय आत्मा हा विठ्ठल, नांदवतो केवळ पांडुरंग. आता तर काही संशय नाही ना, नात्रायाच्या गाथ्यामध्ये आपण घ्या. हा नंबर 2, दया क्षमा शांती हेची वाळवंट. आपलं इथं वाळवंट आहे महाराज. तुम्हाला जर एखाद्याची दया आली, तुमचं मन दुरवलं, तुमच्याकडे त्याला मदत करण्यासाठी लई 100% काही नाही, पण तुम्ही 10% होईल त्याला मदत करा आणि करायची. हा आशीर्वाद कोणत्या रूपानं कामाला येईल सांगता येणार नाही. काका काल आम्ही 2:30-3 वाजता स्टॉपला उतरलो, असला रोड कापलेला, असलं ऊन, असली गर्दी. महाराज एका भिगाऱ्याच्या माऊलीनं तिचे 2 लेकरं, मुलगी मुलगा, आणि त्याने ते ज्यूसचं दुकान पाहिलं. त्यांनी आम टाकायची तयारी, इतकं ते होती.
हे व्हायला लागले, आम्हाला प्यायचा. आणि आता ती कोणाच्या दुकानावरती 1 रुपया 2 रुपया, आता ज्यूसची किंमत सरासरी 20 रुपये होती. आता त्यांच्या समाधानासाठी तिच्या दुकानापर्यंत आली आणि त्यांना ते सुट्टे पैसे दिले. अहो मला तुम्ही सांगा, 1 रुपयाचा 2 रुपयाचा पुढे ज्यूसचा ग्लास मिळत. पण तुम्हाला पटणार नाही महाराज, आपला दरबार ज्ञानोबा आहे, तो कुमारायचा आहे, श्रीपाद बाबा रामदास बाबाचा आहे. माझ्या लक्षात आलं महाराज. त्या माणसाला सांगितलं, तुला बिल देतो मी, काही कर बर बाबा, पण त्या आणि त्या ताईला आपण देऊ. मला आईचं काळीच वेगळं राहतो. तिला एवढा आनंद झाला, तिला वाटायचं मला नाही मिळालं ना काही गरज नाही, पण माझ्या 2 लेकरांना एवढ्या उन्हामध्ये काही करून दिलं. मला तुम्ही घेतला नाही, काय आईचं काळीच राहतं. लेकराचा आनंद, लेकराचं समाधान तृप्त झाली महाराज. पण मला बरं वाटलं नाही ना. त्याला सांगितलं, माझा एक मित्र फोन करणार आहे, त्या मावळीला दे. महाराज ज्या टायमाला तिच्या हातात ग्लास दिला, ती त्या पेटा तिच्या भावनेनं माझ्याकडे पाहत होती. मला तिच्यामध्ये माझा पांढरा दिसत होता आणि तिला धर्माचा भाव दिसत होता. हे निश्चित करायचं महाराज. तुम्हाला तुमच्या वाळवंटात काला करायचंय ना. संतांनी सांगितलंय, तो का म्हणे वाळवंट बर्वे नीट आणि उत्तम. आपलं अंतःकरण बरोबर पाहिजे, आपलं अंतःकरण उत्तम पाहिजे आणि आपलं अंतःकरण नीट पाहिजे. हा ना, मस्त माहिती. तापवानी या गोष्टी म्हणल्या, काहीच नीट आहे तो पवित्र नाही, काहीच पवित्र आहे तर बरोबर नाही. बरोबर खोटे काही तो बरोबर होतात, कमी जास्त होतं, पण तरीही नाही फुलांची पाकळी चाल. जाणवे महाराज म्हणतात, हे जीविश्वधुनी कुठे प्रपंचाचे नेते लावणी आपाची मोठे ये रे विठ्ठला. पुढचा शब्द आहे का, सासू आणि सासरा दिल तो तिसरा. हा वया गाऊ प्रतारा तू ये रे विठ्ठला. इथंच सासू इथं, सासरा इथं. आपल्याकडे कल्पना रूपी सासू आहे. महाराज म्हणतात, कल्पनेची सासू हिचा बहुताची सासू. हा, ही कल्पना सासू महाराज ही काय करते, जो आपला राहणे, जो आपला विठ्ठल आहे, पण त्याची आपली मावली, ती मावलीला मावली मानती येत नाही. हा म्हणजे आपल्या मराठी शब्द बोलू का, जे खरं आपलंय त्याला आपलं आपली म्हणत नाही, आणि जे आपलं नाही त्याला आपलं म्हणण्याशिवाय राहत. कल्पना करा, आपल्या वाडवडिलांनी जेवढी इस्टेट वारसदार आपल्याला लावलं, ते गेले वारसदार आपल्याला लावलं, सर्वच्या सर्व आपल्या स्वाधीन केलं. कोणाचे 1 कोटी असेल, कोणाचे 10 कोटी असेल, काही का असेल, एवढं आपल्या वाडवडिलांना दान केलं, त्यांनी मार्गस्थ झाले. पण असं एक दिवस तरी पेपर मध्ये आलं का 100 कोटीचे इस्टेट माय बापाने लेकरांच्या ताब्यात दिली, मुलगा नातवंड पातवंड, आणि त्याच्यानंतर मायबाप वारले, पण 100 कोटी दिल्यामुळं मागच्याला काही दम दिलेला नाही. 1 जणांनी त्यांच्या सगनामध्ये उडी टाकली आणि आपल्या प्राणाची 100 कोटीच्या संदर्भात आहुती दिली. एक तरी बातमी मोबाईलला नाही राजा. मग कल्पना करा, त्यांनी आपल्या ताब्यात दिलं, आपण उड्या टाकल्या नाही. आपल्याकरता कोण उड्या टाकणार नाही, आपल्याकरता उड्या नाही मुक्ताबाई, आपल्याकरता उलटे बोट उचलतात. याचं कधी बोट उचलं तर आता 8 तारीख आहे, 16 तारखेपर्यंत उचलता बरं होईल. ही आपली भावना आहे महाराज. तुमच्या पाया पडतो राजा हो. माझ्या ज्ञानोबरायाचा एक शब्द आहे, माझ्या तुकोबरायाचा शब्द आहे.
मग तेव्हा आपण नीट काय बरं आहे ना, आपल्याकडे थोडं आहे म्हणून आजूबाजूचे विचारतात. आपल्याकडे याच्यातलं काय नसू द्या, चहाला विचारत नाही काही चहाला. मग काय करायचं? ज्ञानोबराय म्हणतात, भाऊ यांच्यातच राहायचं, यांच्यातच खायचं, यांच्यातच रमायचं, पण अंतर्मनाला एकच सांगायचं, जर उद्या जर यम आला, मला नेण्यासाठी काळ आला, तर याच्या पाठी कोणीच माझ्यावालं नाही. मग मला काय करायचं? काहीच नाही करायचं. एक 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 नामानी आपल्या जीवनाचा काळा करून घ्यायचा. काला काय करायचा? काला काय करायचा? जीव आणि फक्त तुम्ही नामावर राहा, तुम्ही फक्त नामावर राहा. काला करायचं काम त्याच्या हातात. अरे बाळ जन्माला आलो, हळूहळू महिन्याचं 4 महिन्याचं झालं, त्याच्याकडे काय काम आहे? तो सांगतो का, मम्मी मला शिवला जायचंय, मम्मी मला 2 नंबरला जायचंय. तो काहीच करीत नाही. घालून या भार राहिलो निशिंती आणि निरविले संती, मागे पुढे उभा. माय बाप तुम्हाला काय समज? अरे एवढं त्या आईचं हृदय राहतं, शब्दानं वर्णन करायला जोडत नाही. पण ही भगवंत रूपी आई आहे, ही तुमची माझी आई आहे. तुम्ही फक्त तिच्या नामात राहायचं. आपल्या गुरुदेवानं जो प्रसाद दिलाय, कोणाला प्रबोध असेल, कोणाला अनुग्रह असेल, कोणाची ज्ञान उत्तर भक्ती असेल, कोणाची सर्वसामान्य असेल, कोणी गुरु केलं नसेल, मला कोणाला तळपण आणायचं नाही. एखाद्यानं गुरु केलं नसेल, पण त्याचं वागणं, त्याचा आचार विचार चांगला असेल, त्याचं एकदम वातावरण असेल, तुकोबरायला देखील त्याला गाठ्यामध्ये स्थान दिलं आहे. इतकं तुकोबरायचं अंतःकरण एवढं मोठं होतं. माझ्या तुकोबरायनी त्याला गाठ्यामध्ये घेतलं. ती मला महाराज आम्हाला ऐकायचंय, मी इथं नाही सांगणार, आता तुम्हाला मग लिंबगाव यावं लागेल संगमनेरला. काय महाराजाचा अंतःकरण आहे. महाराज कल्पना करा, माळ घालून नावड्या करतो आणि माळ नसताना गोरगरिबाची सेवा करतो, गोरगरिबाच्या कामी येतो, गोरगरिबाला शब्दाचा आधार देतो. आता कोण बारा? हे तुकाराम महाराज म्हणतात, सकाराम महाराज नाही बरं का. सकाराम महाराज नाही, हे तुकाराम महाराज म्हणतात. आपल्याला काला करायचंय माझ्या बोलण्यात चांगलं. मग तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही एक काम करा, चालती बोलती पंढरी तुमच्याकडे गेली ना, मग तुम्ही एक काम करा, चार्जिंग करण्यासाठी तुम्ही आषाढीला आणि कार्तिकेला तिकडे या. तुमची बॅटरी चार्जिंग करायची ना. होती संतांच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी, चंद्रभागेस ना तुका मागे यायची ना, पंढरीची वारी आहे माझे घरी. महाराज तो तिथं कबर आठवून आपली वाट पाहतो. आणि गीताला प्रतीक करून इथं लय वाट पाहतोय तो आपल्यावर. हा इथं वाट पाहतो बरं का. एक शब्द आहे महाराज, पंढरीची वारी आहे माझ्या घरी. हा अर्थ लय वेगळा आहे. मग आमची म्हणे आमच्या घरात वारी कशी काय? आमच्या घरातले माणसं महिन्याला जातात. आज महिन्याला जातात, पण तिकडून पेट येतात. काय करायचं महिन्याच्या वारीचं? माझ्या गावात काही मंडळी, मला कोणाला नाव व्हायचं नाही. कल्पना करा, म्हणे सप्ताह बसायच्या ज्ञानोबरायची ज्योत न्यायला आली. गावचा पाटील, आता ज्योत नेणं काही सोपं नाही. 8 किलो तेल त्याच्यात ओतावं लागत होतं. आणि पाटील म्हणाला ज्योत पेटवून निघाली. मायबाप आता रस्त्यानं तोटाने तो प्याला. तो कोणाचं ऐकलं महाराज? ज्योत हातामध्ये धरली, चालला, तोच गेला महाराज. अर्धा लिटरच्या अर्धा लिटर त्याच्या अनुभव सांगतो. आता त्यानं सांगलं का मावळीने सांगलं? बोल म्हणत होतो मला दाजी नाही. अरे कसं दाजी? नशीब तू गाडी खाली गेला नाही. काही वाईट झालं का तुम्ही देवावर करता, पण हा कुणी किती वाईट करतो. महाराज अजून 8 दिवस महिना तुमच्या पाया पडतो. पुरुषोत्तम मास एवढा एवढा आता काय शब्दच नाही. तो ते जाता जाता समजलं नाही. आपण ते तर जाऊ शकत. असं करायला गेलं तर एक स्नान करून येतो. पण दररोज आला ना दिवसा आमुष आहे,
स्नान करायच्या आधी फक्त तुम्ही एक काम करा. आता गोमातेचं गोमूत्र त्याचं दुर्मिळे, फक्त त्या जलाकडं पाहायचं, त्या पाण्याकडं बघायचं. गंगा, यमुना, इंद्रायणी माता, चंद्रभागा माता, गोदावरी माता, आणि फक्त दर्शन घ्या. माते गंगा मैया, हर हर गंगे ये, या माझ्या पाण्यामध्ये प्रवेश कर आणि तुझ्या पवित्र तीर्थाने मला स्नान घाल. तुम्हाला पटणार नाही महाराज, तुमचा भाव तिथं कळतो आणि तिथून ती तुमच्या जलामध्ये प्रवेश करते. आणि फक्त भाव ठेवा, मी आज पाण्यानं स्नान केलं नाही, मी आज माझ्या गंगा मैयाच्या, माझ्या इंद्रायणी मातेच्या, चंद्रभागेच्या तीर्थानं मी स्नान केलं. तुमचा अंतर्भाव असा तयार होईल. वा, तुम्हाला तो आनंद मिळतो. तुम्ही प्रयत्न करा उद्या बसून. हो, चला अजून एक शब्द तुम्हाला सांगायचा आहे. या महिन्यामध्ये तुम्ही जे चिंतन करता, जे नाम घेता, तुकाराम महाराजांनी सांगितलं, भाऊ तू कुठेही याचा विचार करू नको, तुझ्या नाम कसं येईल फक्त तू याचा विचार कर. आपल्या माहिती आहे शक्ती ब्रह्मनाथ महाराजांचा शब्द आहे, हा, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागा अंती हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, या का जनार्दनी हरी बोला. चाल तुकोबर आहे बाबू, तुकारामाला म्हणतो, भाऊ मांडी घालून जरी चिंतन केलं ना तर देव तुझ्या जवळ येतो. तुला नाही मांडी घालून बसता येत, अरे तू झोपकान चिंतन केलं ना तर देव तुझ्या कुशाला आहे. बरं झोपता येत नाही, बसता येत नाही. तुकारामाला म्हणतो, तू जर चालायला लागला ना, व्यायामाला जर जात असेल ना, जर चालत असेल ना, तरी तू नाम म्हण. राम म्हणता वाटत आली, यज्ञ पावला पावली, धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रताचे माहेर, आणि काय ना तर गुरु माऊलीचा प्रसाद आहे. मी हे तुम्हाला का बोलतो, आपल्याला आपला काळा करायचा आहे, आपला काळा करायचा. मग जर नीळ वाचला तर नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आप आपणा घात करू, शत्रू झालो मी दावे दारू. माझा विश्वास कुणी शत्रू नाही, माझा मी शत्रू झालो, आणि माझंच मी अकल्याण म्हणजे माझंच मी वाईट करून घेतलं. हो, मला तर महाराजांचा अजून एक प्रमाण आहे, तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराज काय म्हणतात, भाऊ नका करू नाश अभिषाचा. आता तरी पुढे आजी उपदेश, नका करू नाश, हित ते करावे देवाचे. बस तुम्हाला हित करायचे ना, आता जाऊ मला रावण तुकोबरायला समजलो, आपला आयुष्य लय नाही, आपला आयुष्य लय नाही. 40 वर्षात महाराजांना जावं लागलं. महाराजांनी एकच काम केलं, मी कुठेही याचा विचार केला नाही. माझ्या हृदयात मला कसं नाम घेता येईल, मला त्या नामावर कसं राहता येईल, आणि मला त्या नामाचा आनंद कसा होता येईल. हो, लोका मुकुलीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचूने जपत पे, तुकोबरायांचं म्हणणं नाही. पण त्यांना ब्रह्मनामानी, ब्रह्मतत्वानी, ब्रह्माचं ज्ञान कसं झालं. ब्रह्मनामाचा एक क्षण विचारी ज्याचे मन, त्याचे मन पापे गेली जळून सोये. आपल्या सर्वांना माहिती तुकोबरायचं नाम बंद नाही. तुकोबरायची फार कंप्लेंट झाली, कंप्लेंट केली, पण गावकऱ्यांनी जेव्हा कंप्लेंट केली ना, त्या टायमाला मात्र मग तुम्हाला काय बोलता येईल. काय कंप्लेंट केली रामेश्वर भट्टाकडं, म्हणजे अहो महाराज, अहो या तुकारामाला काही समजत नाही. हा इंद्रायणीला गेला तरी आता जप चालू, हा प्रपंचाच्या कामाला चालू तरी आता जप चालू, आणि टॉयलेटला गेला तरी आता जप चालू. एवढं मोठं नाम, एवढं मोठं, तरी म्हणे
शहाणा मनुष्यानं मला शहानिशा करतो, कोणाच्या शब्दाला विसरत नाही. त्यानं सांगितलं, तुम्ही जरी माझ्याकडे कंप्लेंट केली पण मी ना प्रत्यक्ष येईन, देवळा येईन. मी माझ्या डोळ्याने कानाने आणि मग पुढचा निर्णय काय केलो. आणल्या दिवशी रामेश्वर भट्ट देवला मुक्कामी काहीच करून दिलं नाही महाराज या बाकीच्या लोकांनी. दोन 2:30-3 वाजता महाराज त्यांनी रामेश्वर भट्टाला जाग केलं. महाराज कधी जातात, केव्हा जातात, कधी उठतात याचं सर्वांचं लक्ष. आणि महाराज त्या टायमाला प्रार्थनेला चालले गेले. आता महाराजांचा तो कल्पना करा, महाराजांची शब्दस्थिती अशी झाली होती, महाराज नाम घेत नव्हते, महाराजांचं ऑटोमॅटिक नाम आणि आपलं तसं व्हायला पाहिजे. तुम्ही म्हणाल कसं आहे? हा तुम्हाला मी सांगून जाईल. हे बघा, आपण एक ग्लासामध्ये फ्रीज मधून थंड पाणी काढलं, घेतलं बाटली आणि ग्लासामध्ये आपण बसतो. ग्लासाची क्षमता तेवढं त्याच्यामध्ये बसत, एवढं बाटलीवर पाणी ग्लासात, पण मग गतीत राहिलं तर ते पाणी काय होतं, ऑटोमॅटिक बाहेर फेकलं जातं. बरोबर. मग ज्या दिवशी महाराज आपल्या नामाने आपलं हे भरल का, त्या टायमाला नाम घ्यायचं कामच नाही. तू काम म्हणे पोते आणि देवे भरले नव्हे. ते नाम काय झालं, हे नामाचं पोत तुकाराम म्हणत होतं, हे भरलं आणि ते भरल्यानंतर आता वरून किती नाम टाकलं ना, ते काय आता आतून बाहेर, बाहेरून आत, आतून बाहेर. कल्पना करा, ही क्रिया कलियुगामध्ये कलियुगाच्या मालकाऱ्याला प्राप्त होईल एवढा आशीर्वाद देवाने दिला. कलियुगामध्ये दुसरी साधनाच नाही. गुरुनं जे नाम दिलं त्या नामावर दृढ राहिला, त्या नामाचा जप केला, त्याचं चिंतन केलं, त्याची साधना केली, मस्त. माझं बोलणं तुम्हाला किती तुम्ही म्हणा बाबा, हा आता हे पोत भरायला किती करावं लागेल. पहिलं तत्व सांगितलंय महाराज, कमीत कमी 13.5 कोटी. किती? 13.5 कोटी. आता आपल्याकडून 3 तरी माळी आपल्या जातात का? आपलं नाही येणं का, आली देणारा तर गेली इशाराला, नाही तर बसली होणार. आपलं काय, थोडी कळकळ करा. का कळकळ करा, का कळकळ करा, तुम्ही विचार करा. अरे पुढचा तास, पुढचे 2 तास आपले आहेत का? बरं हे जाऊया. कोरोनामध्ये किती गेले? अरे गावातले गेले, भावीतले गेले, अरे आपल्या पाहुण्या रावळ्यातले गेले. दादा हो, तुमच्या पाया पडून सांगतो रे, तुमच्या पाया पडून सांगतो, हृदय भरून येतं राजा हो. पांडुरंगाने ज्ञानोबराया तुकोबराया, अरे आपल्या मातोबरायांनी आपल्याला मेलेल्याच्या यादीमध्ये नाही, आपल्याला जिवंत असणाऱ्याच्या यादीमध्ये ठेवलं. ठेवलं का नाही? किती माझ्या मातोबरायांचे उपकार आहे. दादा तुम्हाला गोष्ट सांगून नाही, जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे मला 40 वर्षाचा काळ आहे. वाकडी जवळीच्या दोन्ही मंदिरामध्ये मला जाता येणं, मातोबरायांचं तत्व सर्व. या वर्षी मला तर 3रं वर्ष झालं. अचानक मला एक व्याधी चढल्या गेली. कोणाला बोलता येईन, कोणाला सांगता येईन, काय करावं. आणि मग आपल्या मातोबरायचा उजून जवळ आला आणि मला तर काही गावाला दम निघालं. मातोबरायला सांगितलं, मातोबराया काही असू द्या, जे व्हायचं ते होणारच होईल. मी इथं आपल्या सर्वांना माहिती आहे, इकडून कार्यक्रम झाल्याच्या नंतर इथं बगाडाचं वातावरण तयार होतं. बरोबर. आणि मग याच्यातले काही भाग्यवान इथून महाराजांना वाटायला होतात, काही भाग्यवान महाराजांच्या बगाडाबरोबर पारापुरी पलीकडच्या मंदिरापर्यंत जातात. महाराज मला चालता येत नव्हतं, फक्त मी कोणाला सांगितलं नाही. मातोबाईला एक सांगितलं, मातोबाराया बगाडाच्या रूपानं तुम्ही आज या रथावर आहे, तुम्ही या पालखीमध्ये. लोकांना काय काय चालते, मी हरवलं चालू. महाराज
मातोबरायाच्या बरोबर मी हळू वाकड गावामध्ये, वाकड मंदिरामध्ये तिथली आपली आरती, तिथला प्रसाद, तिथलं तो आनंद. आता तुम्ही दोन्ही तर भावाभावाचंच नातं आहे तुमचं. मस्त वातावरण तयार झालं. रात्रीपुरती पाहून आम्ही बसणं परत इकडं मुक्कामी आलो. महाराज सकाळी स्नान केलं, पण आठवत जात नाही मातोबराया. काय कोण तुझ्या दरबारात आलं, तुझ्या दरबारात तू आणलं, पण या माझ्या प्रकृतीच्या व्यधीनं तू काय करणार? पण एक सांग महाराज, आले देवाजीच्या मनात आणि तिथे कोणाचे झाले. महाराज स्नान झालं आणि त्या दिवशी फक्त एक भाव तुला, माझी इंद्राणी माता, माझी चंद्रभागा माता. हा, आपल्या नदीचं काय नाव आहे? हा, या मातेचं मी तीर्थाचं स्नान करतो. महाराज हा, परत शब्दच नाही राहिला महाराज दुखण्याचा. मग मला विचारायचंय, मी आम्ही लांबचे पाहुणे येऊन जर हा देव जर एवढी सेवा करतो, मला तेच म्हणायचंय, मातोबरायाच्या कृपेनं आपल्याला जिवंताच्या यादीत ठेवलंय, आपल्याला मेलेल्याच्या यादीत नाही ठेवलं पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अरे कुकुळीच्या सुका अंत पार नाही. आता बघा त्यातून आपल्याला कालापुढं करायचंय इथं, कालापुढं करायचंय इथं. काल्याकरता काय पाहिजे? सद्गुरूनं दिलेले नाम. बरोबर? नाम काय करतं? नाम पुढचं अख्खं काम करतो. विजयानं गाता उभा नारा येतो. राम म्हणता वाटत आली, यज्ञ पावला पावली. बाबर काय आता गोकुळीच्या सुका, याला गोकुळ म्हटले महाराज. याला काय म्हटलंय? हे गोकुळ आहे. आणि या गोकुळामध्ये नंदबाबा पण आहे आणि यशोदामय्या पण आहे. आणि यांच्या घरी कोण आहे? कन्हैया आहे, लाला आहे. अरे राम 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 राम. महाराज तुम्हाला पटणार नाही, त्या गोकुळाच्या आजूबाजूला गोकुळामध्ये ज्या अवताराला गवळ आणि गोपाळ होते का, ते साक्षात 60 हजार वर्ष तपश्चर्या केलेले ऋषी. मग नादच नाही करायचा महाराज. पण प्रकार एक झाला महाराज, अरे आपल्याला जर नातवण झालं, तासभर ते लेकराला पाहिलं नाही तर आपण जातो. हा, पाळण्यात असू द्या, झोळीत असू द्या, त्याचं मुख बघतो, समाधान वाटतं महाराज आपल्याला. हा, आणि तो तर देवादी देव आहे. हा, विश्वाचा मायबाप त्यांच्या पोटी जन्माला आलेला आहे. तिथं एक प्रकार झाला होता महाराज. त्या लोकांचा चिंतनाने इथं कामा झाला. बरं, जीव शिव एक झाला, अर्जुन आणि भगवान कृष्ण एक झाला, राम हनुमंतराया एक झाले. होतं काय? मग होतं काय? आता तो अवताराला त्याला पाहिले शिव करावायचंच नाही. आता कल्पना करा, लोकांच्या पोराला कवर पाहायला जाणार, कवर पाहायला जाणार. पण प्रकार एक झाला महाराज. काय? पाहणारेच लाजायला लागले. मग त्यांनी काय केले? बचत गटासारखे गट तयार केले आणि त्याच्यावर चोरीचा आळ घालायची. आणि नंतर 20-20 जणी, 40-40 जणी त्याचे एक होते. अगं आम्हाला एक शंका नाही, तुझं लेकरू ना लय छोट आहे, आम्ही म्हणत नाही मोठं आहे. पण आम्हाला एक अनुभव आला, हा रागाने सावळा आहे. पण एक सांगू का यशोदे, अगं तुझा पोरगा चोऱ्या करायला आला. यशोदा म्हणजे अगं तुमच्या जीबीला काय हाड आहे का? अगं ते राजाचा लेकरू आहे, इथं काय कमी आहे चोऱ्या करायला? ती म्हणजे काय असायला, पण तुमचं लेकरू दाजी नाही, तुम्हाला तुमचं जागेवर होतं आणि आमच्या चोऱ्या करीत काहीच कळा महाराज. यशोदा म्हणजे अगं तुम्हाला थोडी तरी बाळच गुणगुणाचं ताण, बाळ दिसतंय गोजीरवान. अगं काय सांगता घरान ग गोकुळ जाणारी. काय घरानं सांगता म्हणे, लाज वाटत तुम्हाला? यशोदा म्हणली
तो जी चोरी करतो ती चोरी तो नाही करत, तुम्ही खाता चोर. आणि माझ्या लेकरावर आळ घेतलाय. तुम्ही का लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा. अगं तुम्ही ठाईच्या वडाळा गोकुळच्या नारी. यशोदाला माहिती होती. यशोदा म्हणे तुम्हाला एक सांगू, हा ब्रह्मविद्येचा जनिता, म्हणजे त्याला अनुग्रह मिळाला होता, त्याला ब्रह्म नाम मिळालं होतं, परब्रह्मलिंगम आणि मग बजे पांडुरंग. काय करावं मला चाललं. मी काय म्हणतो, संतांनी केला ना तसा परमार्थ करा. अहो महिलेला बाळ होतं हे सर्वांना माहिती आहे, पण लग्न करून गेल्यानंतर बाळ होणं त्याला विधी म्हणतात महाराज. आणि लग्नाच्या आधी बाळ होणं त्याला विधी म्हणत नाही. साधू संत म्हणतात, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो आणि मग पवन झालं चराचर. हा शब्द वापरला महाराज. तोंडी ब्रह्मनाम, हाती तो सात्विक कर्म, पण विनियोगाविन काम विफळ होय. नामदेव महाराज आरतीमध्ये सांगतात, युग्या 28 विटेवरी उभा, वामन तुम्हाई दिशे दिव्य शोभा, पण पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेला. त्याला ते ब्रह्म नाम आवडत आहे, त्याला नाव ठेवून घेतलंय. काय सांगा. मला तर अजून एक ज्ञान वरायच्या प्रमाणे, ये मराठी याचे नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. याचं कारण का, तुकाराम मला म्हणतात, अरे हा जीवच ब्रह्मरूप आहे. बरं का, हा जीवच ब्रह्मरूप आहे. मग कल्पना करा, जीव ब्रह्मरूप आहे, जो सद्गुरु तो ब्रह्मस्वरूप आहे, जे त्यांनी नाम दिलं ते नाम ब्रह्मस्वरूप आहे. आता काय पाहिजे, मागून थोडं पटणार नाही. आपल्याला जर एखाद्या विषयाला दाखवतो दुकान सांग, आपण दाखवतो सब शिकलो दाखवू का नाही. पण कल्पना करा, एक पिवण आवडे तो पिऊन आलाय, पण तो बराच लांब आलाय आणि एकाला प्यायची आणि त्याला नेमकं त्याला विचारतो, काय ओळख नाही, पाळख नाही, घेणं नाही, देणं नाही, फक्त पेणारा न पिऊन आलेला, फक्त त्याला विचारलं काय, म्हणजे दादा पुढशी घे. त्याला वाटलं पाहुणा नाव काय तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला पटलं नाही. त्याच्या मानगटाला धरतो, मानगटाला काय प्रेम आहे कोणाचं. आणि वारकऱ्यानं वारकरीन बाबानं बाबा पाहिला का, आड्या वाड्याचा ना त्या प्रतिभोग. आणि संत म्हणतात, अरे त्याच्यात तुम्ही देव पाहायला पाहिजे, त्याच्यात देव. तुम्हाला जो पटत नाही ना तो त्याचा गुण आहे, पण त्याच्यामध्ये कोण आहे, त्याच्यात तुम्ही आहे, तुमचा देव आहे, तुमचं नाव आहे. मग तुम्ही राग कोणाचा केला, तुमच्या देवाचा, तुमच्या नावाचा आणि तुमचा. महाराज त्यांना हाताला धरलं आणि त्या दुकानाच्या दाराजवळ नेलं आणि वरून काय विचारलं, बाबा तुला जेवढी घ्यायची तेवढे मूर्ती आहे ना. अरे काय प्रेम आहे मुक्ता, तुला माहिती नाही, असे लय कीर्तनकार केले, मला काय माहिती. तुम्ही मला बाबा एवढं तुम्ही बारीक तुम्हाला काय. महाराज एवढं मोठं म्हणून राहतोय, याने विचारलं तुला जेवढ्याची घ्यायची तेवढे पुरते पैसे आहे का. तो म्हणला नाही, काय काळजी करू नका, तेवढ्या पुरते आहे. तुमचा जर मागलं नसतं तर तुमच्या पुरते आहे, येतं का परत. काय बदल आमचं करणं नाही. अरे महाराष्ट्राचा पेणारा जर एवढा उदार बनले हो, महाराष्ट्रातला कीर्तनकार काका किती उदार पाहिजे होता, किती उदार पाहिजे होता. महाराज मृदू सभाय नवनीत, अरे कैसे सज्जनाचे चित्त. तुम्हाला एक सांगतो, कलीनं रूप घेतले महाराज बापाची. नीट ऐका, कुणी कलीनं आणि यांची झालेली आहे सगळं करण खोटं. काय करणार आहे, काय करणार आहे माझ्या समोर. तुम्हाला एक सांगू,
पूर्वीच्या काळामध्ये जर महिला बसमध्ये जर बसायला आली आणि ती चढली का की अशी गाडीत नजर टाकायची आणि कुठं हरिभक्त आहे, माळकरी आहे, गंगाबाला ते पाची आणि त्याच्या शेजारी आश्रयाला बसायची. ज्ञान नाही. आणि आता महाराज तीच माऊली एक वेळा स्टँडिंग उभा राहण्याचं मान्य करते, पण माळकऱ्याच्या जवळ बसत नाही. तो माळकरी नीचे आपल्याला म्हणायचं नाही, पण कलीनं रूप घेऊन काय केलं, लोकांचा विश्वास असा म्हणजे भंग केला, लोकांचा भाव. हा आता कल्पना करा, सारे घरात आहे का, तो एक नीचपणाचा माणूस कळच केला, पण प्रकार काय झाला, लोक बोलताना बोल करताना आपल्याला बोल करतात. चल माझ्या अति जवळ यायचे मला पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आहे, किंवा मी उभी दिली तुम्हाला, ये मनात यायच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी भाऊ दे या जगात. ज्याला ब्रह्मनामाची प्राप्ती आहे, ब्रह्मनामाचं चिंतन आहे, ब्रह्मनामाचं प्रेम आहे, ब्रह्मनामाची परंपरा आहे, तुकाराम म्हणतात मला ते लवकर प्राप्त होईना, मी दाया रडायचं, काय करू, मला कधी हे प्राप्त होईल. कोण पुण्य यांचा होईल सेवक, जेही द्वंद्वाधिक दुरावे आयशे वर्म मज. हे विठ्ठला, हे पांडुरंगा, मला माहिती ना मागच्या अवतारात तू माझ्या ताटात मी तुझ्या ताटात ठेवलो, हा पण तरी तो मला कुठं पाठवलं, गुरु का पाठवलं. पण आता मी तुला विनंती करतोय, आता गुरु माझ्याकडे पाठवलं. रडायची तर खरं महाराज, का तिथं गाला करायचंय, रडायची. तू एक काम कर, आजच्या बरोबर दावी नारायण अंतरीच्या खुना, अशा खुना माझ्या प्रगटू दे अंतकरणामधून. अरे मला प्रेम भाव तयार होते, माझा कंठ सद्गतीत होते, माझ्या अंगावर रोमांच होते, सद्गतीत कंठ दाटो. बरं का, माझा कंठ सद्गतीत होते. आणि मग तिनं सांगितलं, हा ब्रह्मविद्येचा जनिता, तुम्ही अशी धरू पाहता, हा कैसा ये लागता गोकुळच्या नारी. शब्दाचा शब्द हे गोकुळे. आणि यांनी तर आरोप केला, यशोदेला झोप आली नाही, माझ्या लेकरावर आरोप केला, माझं लेकरू तसं नाही, माझ्या लेकरावर आरोप केला. महाराज तुम्हाला पटणार नाही. दुसऱ्या दिवशी पाचीच्या पाची गटी एक झाली आणि एवढे मी तिथून, एक मती माझं लोणी, एक मती माझं दही, एक मती माझी साई. अरे राम 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 राम, विचार कसं नाही. यशोदा म्हणती खरंच माझं बरोबर असं असेल ना. देव म्हणायचं, आई अगं या साऱ्या पालटे, अगं मी तसा नाही ग, अगं मी तसा नाही ना, पण तिकडे जर पोटभर केलं तर तुझ्या काय रडू रडू मागल. हा जेव्हा जेव्हा देवाने जेवायला मागते त्या टायमाला देव रडलाय महाराज. आपल्या सर्वांना माहिती, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, बरोबर ना, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, बुंदीचा लाडू तुझं खावया देते. बाळा पण तू रडू नको. रडते माझे बाळकाने समजाविता राहीना, बाळ माझे समजाविता राहीना. दाव धरोनी धरिता दम सर्वांगी कुठला गाव. एका जनार्दनी प्रेम ईश्वरेशी मायना. का याचं एकच काम, यानं काय केलं, आपल्याला जन्माला घातलं बरोबर का, आणि हा आपल्या हातून राहिला. त्याला फक्त एकच आशा, या जीवानं माझ्याकडे यावा, यानं याचा कामा करावा, यानं याचं कल्याण करावं जे आहे बरं का. आणि मग काय म्हणतो बघा,
आपण माझ्या सहित कोण कोण काय करतोय, कोण काय करतोय, कोण काय सर्व आपण पळतोय. पण नेमकं पळतो कशासाठी? पळायचं काम चालू आहे, पण कशासाठी पळतो? कोण सर्व्हिस करतंय, कोण ओव्हर टाईम करतंय, कोण हॉटेल काम करतंय, कोण हॉटेलवर आहे. पण सर्वांची एकच गोष्ट, प्रत्येक माणूस सुखा करता. कशा करता? सुखा. लक्षात घ्या, सुख आहे इथून. आणि पाहतोय कुठं? तिकडं पळ, तिकडं पळ, तिकडं पळ, तिकडं पळ. माझा आवडता शब्द आहे हा. संसार प्रत्येमध्ये खूप वजा खेळ आहे. पंजा पळाला पळाला, आपल्या आशेला खो दिला. पंजा गेला बघू, आजादी पळाला 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 पळाला, त्याला आपल्या बापाला खो दिला. आज नाही गेला बघ. बर, आपला बाप पळाला, येण्यावानी पळाला पळाला पळाला, आपल्याला खो दिला. जा काही सुखानं ना, हा एक खो दिला. आणि पोराचे दोनाचे 4 केले, याला एक खो दिला. तो याला मरून पळायचं काम आपलं चालूच आहे. अरे रात्रीचा पळतो, दिवसा पळतो, पहाटी पळतो. अरे पळून पळून महाराज गुरु फुटून गेला. अरे पण कशासाठी पळतो? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणमुक्ती घेतले नाही केला. हिंडता दिशाक्षी न पावला, माया दृष्टीला जीवना. पळायचं काम चालूच आहे. कस्टमर बी पळतो, मालक बी पळतो, मालकाची बाय फार पळतच. ठीक आहे, काय खोटं बोलू नये. एक शब्द काय एवढं ध्यानात घ्यायचं, तुमचा देव इथं आहे, तो तुमची वाट पाहतो आणि त्याला त्याचा काळा करायचा. तुम्हाला थोडा लय आणतो, काय आहे आणले 12 वाजेपर्यंत करा. तेच म्हणजे मला म्हणायचं काय, आता एक अशी तयार झाली. आणि मग यशोदा म्हणे बाया पार या मेलेलं मला वैताग दिला, याचं भांडण त्याचं भांडण, याच्यात मारामारी, करावंच काय मला. पार यशोदा वैतागून आता यशोदा वैतागली, रडू आलं खरं यशोदेला. पण यानं यशोदेपेक्षा जास्त मोठा आवाज काढला. काय केलं? यानं यशोदेपेक्षा मोठा आवाज काढला. बरे, ज्याचा रडायचा ठिकाणा चालू आणि राधा तिथं. काय झालं काय झालं? का गं बाई म्हणे काय झालं, काय व्हायचं राहिलं? पार या मेलेनं मला सर्व का पळून केला. दस्तक झालं काम याच्या घराने, आणि याचा रडायचा ठोका चालू. पार वैतागले म्हणे राधे मी. दादा मग तू एक काम करू बाई, काय म्हणे आमच्या घरी नेऊ याला सांभाळायला. म्हणजे देव पावला बाई, याला विचार आणि याला घेऊन जा. म्हणजे काय का बरं का, राधेचं वय 28 वर्षाचं आणि कन्या फक्त 11 वर्षाचं. जे काही म्हणा जगाच काय करायचं आपल्याला. राधा राधा नव्हती, राधा म्हणजे सच्चित आनंद परब्रह्माचा असा गोळाच्या गोळा होता. आणि हा काय, आणि हा कोण आहे? परब्रह्म निष्काम. तो आगवळ्या घरी मेलं महाराज. तिनं पडेव घेतल्या घेतल्या काना राहायला म्हणजे तिच्या माळीचेच मणी मोजायला लागलं. पायऱ्या होतं ईश्वर विचारलं ती मेले ना. आता घर डोक्यावर घेतलं. गवड्याने म्हणतात वर काळा तेवढा पोटात काळा. मला कसं वाटायला पायऱ्या उतरल्या वाटायचं असायला लागलं. इथं काय वावडं व्हायला लागलं. चोरीच्या कडे इथं, रडारडी याची इथं. जाऊ दे म्हणे बियाला तिनं महाराज असा पलंगावर बसवला. दूध पोळीचा थोडा काळा तयार करून काढायचा तर नाही करू. पण काय झालं, कोण झालं महाराज? पहिले पोरं लवकर म्हणत होते का, माणसं लवकर म्हणत होते का? माझा अनुभव येऊ. माझं पोरग मला 6 महिन्यात बांधायला दात काढून तिथं तसं नाही. आणि आता तर ना आपण 3 महिन्यात अर्ध पालत पडायला म्हणजे गुंतवणी घेऊन या. आता ते किस्ताला वाटता येईल. आणि राधेला वाटायचं अंतर म्हणून जात. राधा म्हणायची अरे जरा मोठा दाटा असता तर तुझ्याची चर्चा तरी परमार्थाची करता येते. माणसाचं जीवन किती अनमोल आहे, या जीवनामध्ये काय करावं लागतं.
काय करायचं नाही. आणि तुला पुढचं काय काय करायचं ते थोडंफार कळालं असतं ना, गीतेचं ज्ञानेश्वरीतलं. तू आता एवढा आणि ते बोबड्या बोललं म्हणले लागे मला मंत्र येतोय मंत्र. म्हणले कशाचा? म्हणले मी आता एवढा आहे ना, एवढा होण्याचा मंत्र येतो म्हणले मला. काय बोलतो म्हणे, हा मी शेवटी तुला काळा म्हणत नाही, तू आता माझ्या म्हणून काय पाहिजे आला बरोबर तुला मंत्र येतो, तुला मोठं मत येतो. हा म्हणजे वय मोठा म्हणतो ते म्हणे, पण एक आहे ना, नाम देताना कुणी जवळ पाहिजे नाही ना, नाम गुरु आणि शिक्षण पाहिजे ना. हा त्या लेकराला मला पांढरं दर्शन पाठवलं. मग म्हणे तू काय, तू थोडे डोळे झाक म्हणे. डोळे झाकले महाराज आणि म्हणे वय हा राजापेक्षा काकून एवढा मोठा. पाय 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 अशा गप्पा, अशी चर्चा, असं चिंतन, राम 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 राम. हा अहो तो काला केला तो तसाच ना. राधेचा नवरा आला आणि गौरी तो विचार करतो आपल्या घरातली एकटी आहे, हिनं हातून डाग लावले आणि आवाज तर मोठ्या माणसाने हिनं घरामध्ये घेतलं कोण बाप माने त्याला काय लागत. त्यांना त्यांना कडी वाजवली, राधे मी आलोय, दार उघड, आता मला भूक लागली, मला ताण लागली, मी थकून गेलोय, आता दार उघड. आणि इकडं राधेची फजिती, राधे राधापती काना अरे तुझ्या पाया पडतो रे बाबा, जर मागा वाटत सवय आहे एवढा जर मायला वरल्या दिसला ना, माझं काहीच खरं नाही म्हणे. तो म्हणला अगं तुझं बरोबर आहे, मला बारक्याचं मोठं व्हायचं मंत्र येत होता, पण मोठ्याचं बारक व्हायचं येत नाही ना, मी काय करू? म्हणजे आता काय करू नये, आता मी मरत आहे म्हणजे. राम राम राधे राधे तुला भेट पाहू का? राधे तू दार का उघडीत नाही, कोण घरामध्ये घेतलंय, मला आवाज. आणि पाहिलं देवा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शेवया, अरे तू बारीक होय बाबा तुझ्या पाया. म्हणजे प्रयत्न करतो, काय प्रयत्न करतो बाबा लागला म्हणजे तुम्ही जगायची नाही. डोळे झाकपणे. आणि एक सांगून तुम्हाला, डोळे झाकल्याशिवाय आपल्या जवळचा परमात्मा आपल्याला भेटल्यावानी वाटत. भूक म्हणून लागली बाहेर असं ऐकलं काय बरोबर, तेव्हा 100 रुपये घ्या, हा चौकाचा, आणि त्यांना म्हणा 25-25 रुपयाच्या 4 भूक आणा. भूक आतून, तहानातून, झोपातून, ढेकरातून, टुचकी आतून, आणि देवकुणीकडून देव चालला जाणार बाहेर. तू म्हणतो बाहेर नीचे, पण तू हात समजून घे मग बाहेर. हा जो जेलच्या बाहेर येतो ना त्याला विचारा, तो मग त्याला बाहेर गप्पा मारून तू हात जाऊन पाय, तिथला मार खाऊन पाय, आणि मग बाहेर ये. तू मला विचारायचं नाही हात कसं राहत. पण तसंच आहे, ज्याला आपली अनुभूती आली ना तेव्हा किती काय तुला काय होतंय, तुला अंगाला काटा कस घेतो, तुला रडू कस काय येतो, तुझं असं बदल तू कर. तो म्हणतो ये बोलून काय नाही, तू एकदा घेऊन चाकून बघ. तू का म्हणे चाकून पाहे, आणि माझा अनुभव आहे, तू का म्हणे चाकून सांग. महाराज राधेला डोळे झाकायला लावले आणि मग हा बारीक झाला. तिला श्वास टाकला. बरं झालं बाबा, नाही तर माझं आज काय खरं नव्हतं. डोक्यातच पाटा घातला आता म्हणे माझा. त्याला कडेवर घेतलं आणि मग दारू राहिलं. आता राजाचं लेकरू, राजाचं करू, इथं तर रूपा पाठ काय बाया तुम्ही काम केलं म्हणजे काय ट्रॅक्टरवरून आली का म्हणे, काय काम करून आले. राजाचं लेकरू कधीच्या नवर बिचारीनं सांभाळायला तुम्ही तर मला हाका बरोबर हा असं कुठं असतं का. हा दरवाजा उघडला, पाहिलं बालसं गुणगुणाचं, पण याचा स्वभाव नाही खतरनाक आहे. महाराज हा जर आपल्याकडं पाहून हसला, हा का माणूस फसला. यात काय नाही केलं, येत फक्त काय केलं, आण्या गावड्याकडं पाहिलं, मोठ्या हसला. आता त्याचे ते डाळिंबासारखे दात, अशी चमक, राम 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 राम.
बोलायचं काम नाही. पण येते ना जरा गडबड झाली होती. काय गडबड झाली होती? हा जन्माला आला का याला जन्मता 2 दात होते. तिला बामणाकडे नेलं यशोदेनं. बामणाकडे नेलं म्हणजे असं आमच्या आधी जरूर घडलं नाही. हा जन्माच्या आधी पोराला दात. त्या बामणाला म्हणजे तुला हुशार आहे, तुला आख्या महानी जवळी पाक तुला सांग, पण हे सांग. त्यानं बाळ पाहिलं. तो बामण म्हणला यशोदे, ज्या पोराला जन्माचा 2 दात राहत्या तो पहिला सख्या मामाचा जीव घेतो. मामा सावरा यानं काय केलं? पहिला जीव कोणाचा घेतलाय? हा घेतात घेतला. त्याचा क्रमांक आहे आमच्या तत्वामध्ये. सत्ययुगातले राक्षस, त्रेतायुगातले राक्षस, द्वापारयुगातले राक्षस आणि कलियुगातला राक्षस. बरं का? आता तुमच्या कार्याकडून बोलायचं. सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यप 4 अक्षरी राक्षस, त्रेतामध्ये रावण 3 अक्षरी, द्वापारामध्ये कंस 2 अक्षरी आणि कलियुगामध्ये मी अहम 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 हा अहम हा राक्षसी. मला काय समजलं? मला काय समजले? मी काय काय कमी आहे का? हा तुझ्याकडे किती फ्लॅट आहे? रामकृष्ण. आणि गवळ्याने तिच्याकडे वरून कानाला हा म्हणजे बघ त्याचा काला चोरलेला आहे. आता त्याला जीव घातला मारा. आई का असं करायचं त्याचा माझा मोठे हसायचं. आणि मग काना वेळ म्हणते राधे एक काम कर. कधी रडायला लागला ना पण बरोबर मला वाटतं तसा जर असता ना मग कळाला असता आपल्या घरी घेऊन. याच्या थोड्या सांगू किती सिंधू पत्र पहिली आटे. आणि मग याच्या कोणाची मुलगी रडायला लागली म्हणजे आता वास. याच्या कोणा सांगू किती म्हणे आता उद्यापासून काय राखायला जायचं. आणि मग काय केलं? याच्या हातामध्ये काठी, खांद्यावर कोंबडी, कपाळाला मोरपीस लावलेलं, पाण्याचा केला, कमरेला भाकरी. आणि मग तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. दुसऱ्या दिवशी लागते गोपाळ राम. एक गोपाळाचं पूर्ण होतं. ते म्हणायचं आई मला उद्या करे आमच्या बरोबर येणार नाही. मला झालं तर मला झालं तर तू झोपतं करा पण तुला झालं तरी आवडती आई कामात गायला निघून पोरग राहिलं घरी. उठला रडायला लागला म्हणजे आई मला उठवलं नाही होतं माझ्याकडे राहणं गेला म्हणजे आता काहीतरी काय म्हणजे काहीच नाही. आता काय म्हणजे ताक येतो का? दिलं ताकाचा गोड घेताना एवढा गोड लागला त्याच्या डोक्यात आलं माझ्या कानात पेला नाही, माझ्या कानात खाला. मी कसं काय पाहिजे? घेऊन गेला महाराज हारभरला मनामध्ये. आता तोंडामध्ये ताकाचा गोट. तो देवाला म्हणायचा तोंड उघड पण त्याला बोलता येईल. तो म्हणायचं बाकीचे म्हणायचे अनुभव यातला काय हो. हा देवाला ओळखलं याला काय म्हणायचंय. तो देवाला म्हणायचा तू फक्त हा कर. याला हा केलं का नाही आलं आणि याला तोंडामध्ये ताक होतं का ते देवाच्या तोंडात टाकलं आणि सांगितलं. कसं वाटलं? किती छान होतं, किती गोड होतं, किती छान होतं. देव म्हणला बाबा अजूनपर्यंत असं ताक केलं नाही. हे झालं वरच्यावर. ताक म्हणजे आपली असणारी ही प्रवृत्ती, आपलं असणारं शरीर जे काय करायचं हे त्याच्या चरणावर अर्पण करायचं. देह समर्पित देवा फार काहीच न घ्यावा होईल आगवा तुका म्हणे सारा अध्यात्म महाराज. पण आता काय झालं? सांगणाऱ्याला होऊन झालं ना ऐकणारं त्याच्या त्याच्या गाया चालल्या आणि आता लई भूक लागली. मग एक काम करा म्हणे देवा आता आपल्याला जेवायचे म्हणे. आता एक काम करा आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे ना सर्व एकत्र गाया. देव म्हणे एक काम करा बाबा तुमच्या गाय एकत्र सावलीला. मग 11 गाया सांभाळायला आपल्याला पाहतो. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्म इंद्रिय आणि 11 मन या 11 गाय या गाया आपल्याला बळायला पाठवतो. हा आता कोणाच्या गाया कुठं तर कोणाच्या गाया कुठं तर कोणाच्या गाया कुठं.
हा? आपल्या गायाचं विचारू का म्हातारी नातावदा होती मेल्या एवढा मोबाईल पाहत असतं का आणि नातूच आपल्यावर रातभर म्हातारी मोबाईल होणार जी गायीचे मारा तुमच्या माझ्या करता हाकली आहे आणि हाकली कसा करा त्याला कळला का हा तो करोनात आला शिवाय लावून बजून आला आपल्याला कळलं अभ्यास 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 मोबाईलला पुढे गेला अभ्यास लावले ना कामाला महाराज लय आवडलं म्हणते आणि मग देवाने या 11 गाई वळायला आपल्याला पाठवलं तो वाईट म्हणायचं नाही मला त्याच्यात प्रवचन आहे त्याच्यात कीर्तन आहे तुकाराम महाराजांची गाथा ज्ञानोबरायांची गाथा काय सांगू तुम्हाला हा रामदास स्वामींची गाथा समर्थांची गाथा समर्थांचा दासबोध भरपूर आहे करणारा राणा त्याच्यात काय करता येईल तुम्हाला आणि मग गाय एकत्र बसवल्या सर्वांच्या जेव्हा त्या काही शिकवल्या सोडाय देव म्हणणार नाही जमायचं माझी जशी तशी तुमची माझी तुकाराम महाराज म्हणजे शिक्के नाही घ्यावं कसं शक्य आहे तेवढे मग घरी जा तुमच्या आई बापापासून घेऊन या तुकाराम महाराज रडले आपल्या करता तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी माझं बाहेर देवा अरे तू सोडून आमचा कोण मायबाप आहे जे जन्म दिलेले मायबाप आहे ना ते कर्माचे मायबाप आहे असे आनंद आहे ना आनंद बाप ही जी आहे ना हा जो मायबाप आहे ना विठ्ठल माय बाप चोरता विठ्ठला बघिने आणि राहता विठ्ठला बिना झाडा नाही कोणता तुका म्हणे आता नाही दुसरे तुकाराम म्हणतो देवा आता नको कुठं अरे आमची दुबळी पापडी आहे लय आम्ही 100% नाही करू शकत हा पण थोडं पाहतो पण आमचा तुझ्यामध्ये मिसळून घे तुझं नको आमच्यात मिसळू पण आमचं तुझ्यामध्ये मिसळ आणि आमचा भूल आपल्या सर्वांना यथामध्ये अवकाश भूपळीच्या सुखा अंत पाप नाही देता बाळकृष्ण नंदावरी आणि आनंदल्या नरनारी यथामध्ये अवकाश आपण एक आपण म्हणू आणि आरती बरं का आणि मग आपला हा प्रसाद जो आहे ना हा लाईचा प्रसाद हा लाईचा प्रसाद आपली सर्वांना वाटून काय हरकत नाही आपल्यामध्ये 12 वाजता सेवा करा 12 वाजता सेवा केली मोठ्या प्रेमाने आता तुम्हाला जेवढं येईल तेवढं म्हणा बरं का बाकीचं तुम्ही म्हणणारच कंठी धरेला कृष्ण मनी कंठी धरेला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू उत्तम लोका दाखवू कामने भूमंडळी कामने भूमंडळी आम्ही बळी निर्गाडे आम्ही बळी निर्गाडे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम निका संभ्रम ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया माझ्या तुकोबाराया
मला तुझं सर्वात आहे